लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी। आपण पाहताय शिवशाही न्यूज। उद्या नरसिंह जयंती आहे आणि त्यासाठी आज आपण आलेलो आहोत इंदापूर तालुक्यात जे नीरा नरसिंगपूर आहे तेथील श्री लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर पाहण्यासाठी। हे मंदिर अतिशय प्राचीन आहे, दगडी बांधकामाचं हे भव्य दिव्य असं किल्ल्यासारखं जे मंदिर आहे, इथे उद्या नरसिंह जयंतीचा उत्सव थाटामाटात साजरा होतोय, भक्तिभावात साजरा होतोय। त्याचबरोबर इथं उद्या अनेक भाविक भक्त इथं दर्शनासाठी येत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांचं हे कुलदैवत असल्यामुळे ते देखील नियमितपणे इथे दर्शनाला येत असतात। या स्थान महात्म्य असं आहे महत्त्वाचं की इथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होतो, त्यामुळे याला नीरा नरसिंगपूर म्हटलं जातं। त्याचबरोबर इथं संगम देखील या ठिकाणाला म्हटलं जातं। या संगमाचा जो त्रिकोण आहे त्याच्यावर हे मंदिर वसलेलं आहे। मंदिराच्या उजव्या बाजूने भीमा नदी वाहत येते आणि मंदिराच्या डाव्या बाजूने हे नीरा नदी वाहत येते आणि त्या ठिकाणी मंदिराच्या मागच्या बाजूला त्यांचा संगम होतो आणि अतिशय नयनरम्य असा परिसर आहे। त्याचबरोबर अतिशय आध्यात्मिक आणि प्रसन्न असं वातावरण या मंदिरामुळे येत आहे। लक्ष्मी नरसिंह इथे कधी आले, कसे स्थानापन्न झाले, या ठिकाणी वास्तव्यास का आले, याची आख्यायिका देखील आपण इथले जे पुजारी आहेत दंडवते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर इथले जी मंदिरातील जी छोटी मोठी देवदेवतांची मंदिर आहेत त्याविषयी पण आपण माहिती घेणार आहोत। एकूणच नरसिंह मंदिराचं जे मंदिर आहे किंवा इथलं स्थान महात्म्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर उद्या यात्रा असल्यामुळे इथे छोटी मोठी अशी दुकानं देखील थाटली गेलेली आहेत यात्रेकरूंसाठी येणाऱ्या भाविकांच्या, प्रसादाचे असतील किंवा खाद्यपदार्थांची इथं दुकानं थाटली जाणार आहेत आणि एकंदरीतच उद्याची जी यात्रा आहे त्यामुळं नरसिंगपूर हे भक्तिभावानं गजबजून जाणार आहे। जसं की आपण पाहिलं हे भव्य दिव्य आणि प्राचीन मंदिर आहे आणि भक्त प्रल्हाद ज्याची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। भक्त प्रल्हादाचं हे भक्ती स्थळ आहे, साधनेचं स्थळ आहे आणि त्यामुळं भक्त प्रल्हादाला दर्शन देण्यासाठी स्वतः नरसिंह महाराज इथं प्रगट झाले होते आणि प्रथम दर्शन भक्त प्रल्हादाला इथं दिलं होतं। या मंदिराचे पुजारी प्रसाद विलास दंडवते हे आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या मंदिराची नेमकी आख्यायिका काय आहे, महत्त्व काय आहे आणि दिनचर्या भगवंताची कशी असते। हे मंदिर पुरातन असं लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे, ऐतिहासिक लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे आणि जवळपास 1500 वर्ष या मंदिराला होऊन गेली। सांगता येईल की वाकाटकाच्या आणि चौलांच्या कालखंडापासून या मंदिराची प्रामुख्याने निर्मितीचं कार्य सुरुवात झालेलं आहे। ते पुढे रामदेवराय कृष्णदेव यादवांच्या काळामध्ये, त्यानंतर पेशव्यांच्या काळामध्ये या मंदिराच्या बऱ्याचशा काही गोष्टी या झालेल्या, परंतु मुख्य स्थळ जे आहे हे लक्ष्मी नरसिंह पुरातन ऐतिहासिक मंदिर महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यात स्थित हे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे। नीरा आणि भीमा अशा 2 नद्यांच्या संगमावरती पवित्र असं ठिकाण या ठिकाणी भक्त प्रल्हादाची जन्मभूमी आणि भक्त प्रल्हादाची तपोभूमी म्हणून प्रामुख्याने हे मंदिर ओळखलं जातं। या ठिकाणी भक्त प्रल्हादांनी 12 वर्षाचं एक तपश्चर्या काळ या ठिकाणी व्यतीत केला आहे आणि या तपश्चर्याच्या साधनेतून नरसिंह भगवंतांनी त्यांना प्रामुख्याने या ठिकाणी दर्शन दिलं। या दर्शनाच्यामुळे साक्षात भक्त प्रल्हादासाठी नीरा नरसिंहपूरला नरसिंह या ठिकाणी आले म्हणून हे पवित्र असं श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर तयार झालं आहे। त्यानंतर जे मुख्य देवता नरसिंह देवता आपण पाहतोय ही भक्त प्रल्हादकृत नरसिंहाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे, सिंहासनावरती स्थापन झालेली आहे आणि बाकीच्या पर्वदेवता महालक्ष्मी, प्रल्हादजी, त्याचबरोबर इतर देवता ज्या आहेत, दत्त महाराज आहे, भीमाशंकर आहे, नंतर काशी विश्वेश्वर आहे, रामेश्वर आहे, तर अन्य देवता या ठिकाणी मंदिराच्या प्रदक्षिणेवरती प्रतिष्ठापित झालेले आहेत। परंतु साधारणतः मंदिर जरी पुरातन असलं तर त्याचा जीर्णोद्धार जो आहे तो मात्र पेशव्यांच्या काळामध्ये सरदार विंचुरकर यांनी 158 वर्षापूर्वी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे
आणि तेव्हापासून असंच हे जतन आणि संवर्धन करून ठेवलेलं हे पुरातन ऐतिहासिक लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. दररोजची दिनचर्या मंदिर जे आहे ते सध्या दररोज पहाटे 5 वाजता उघडतं. उघडल्यानंतर देवाचा प्रारंभ काकड आरती केली जाते. त्यानंतर 5:30ला श्रींचं प्रातःकालचं स्नान होतं, की ज्याला नित्य प्रातःकालची पूजा म्हणतात, ती होती. त्यानंतर 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत जे काही भक्त लोक ज्यांचं कुलदैवत लक्ष्मी नरसिंह आहे असे भक्त लोक येत असतात, या भक्तांसाठी अभिषेकाची वेळ सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत केली आहे. 12 वाजता नरसिंहाला पुरणपोळी आवडते म्हणून पुरणपोळीचा भोग, पुरणपोळीचा महानैवेद्य या ठिकाणी 12 वाजता महानैवेद्य आरती केली जाते. त्यानंतर 12 ते 2 आलेल्या भक्तांना अन्नदान म्हणून दररोज नित्य अन्नदान सेवा असते. 2 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंदिर हे खुलं राहतं दर्शनासाठी. संध्याकाळी 7ला मात्र सायंकाळची आरती कंडक्ट केली जाते. 8:30ला शेजारती केली जाते आणि 9ला मंदिर बंद होतं. असं हे दररोजचं नित्यक्रम आहे. त्या नित्यक्रमानुसार अनादी वर्षाकाळापासून ही सेवा निरंतर स्वरूपामध्ये चालू आहे. त्याप्रमाणे दरवर्षी वैशाख शुद्ध षष्ठी मराठी पंचांगानुसार कॅलेंडरनुसार आपण या ठिकाणी उत्सवाला सुरुवात करतो. ती दरवर्षी वैशाख शुद्ध षष्ठीला श्रींचा उत्सवास सुरुवात होती. नवरात्र उत्सव, या उत्सवाला नरसिंह जयंती नवरात्र उत्सव असं म्हणतात. आणि तो षष्ठीला चालू झाल्यानंतर वैशाख शुद्ध चतुर्दशी हा मुख्य दिवस, की ज्या दिवशी नरसिंह जयंती असते, की महाराजांचा जन्मकाळ जो आहे हा नरसिंह जयंतीचा आहे. आणि म्हणून या जन्मकाळाप्रित्यर्थ प्रल्हादाची कथा आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहे, की सूर्यास्ताच्या वेळी निम्मा सूर्य डुबलेला असेल, निम्मा सूर्य वरती आहे, अशा सूर्यास्ताच्या अर्ध सूर्य असताना या ठिकाणी बिंब असताना श्रींचा जन्मकाळ होतो. यंदा हा जन्मकाळ दिनांक 21 मे 2024 या दिवशी संध्याकाळी 6:48 नरसिंहाचा जन्मकाळ आपण या ठिकाणी निरा नरसिंहला करणार आहोत. आणि श्रींचं नरसिंह जयंती उत्सव या ठिकाणी या दिवशी आपण साजरा करतो आहोत. त्यानंतर जन्मकाळानंतर श्रींचे अभिषेक केले जातात, कारण त्या दिवशी उपवास असतो जयंतीचा. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी प्रथेप्रमाणे नेमकी बुद्ध पौर्णिमा असते, पौर्णिमा असते, ती वैशाख शुद्ध पौर्णिमा. या पौर्णिमेला प्रामुख्याने देवाला 9 दिवसाच्या नवरात्र समाप्तीसाठी महानैवेद्य, ब्राह्मण भोजन, सुवासिनी भोजन आणि बटू कुमारिकांचं भोजन आणि त्याचबरोबर अन्नदान आणि प्रसाद, महाप्रसाद असतो, की ज्या भक्तांनी 9 दिवसाचा उपवास केला, 9 दिवस नवरात्र सगळ्या गोष्टींनी प्रामुख्याने उपवास पाळलं, या अशा लोकांच्या उपवासाची सांगता ही प्रामुख्याने या पाळण्या दिवशी केली जाते. आता भाविक भक्तांसाठी वेगवेगळ्या सेवा आहेत. त्याच्यामध्ये स्वतःहून भाविक भक्त ते प्रत्येक सहभागी होऊ शकतात. मध्ये कसे भाविकांनी त्यांच्या अंगी असलेले गुण जे आहेत हे विविध गुणदर्शनाच्या अंतर्गत देऊ शकतात. उदाहरणार्थ भजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, व्याख्यान असेल, सुगम संगीत, भक्तसंगीत, तर शास्त्रीय संगीत, अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून हे भाविक भक्त त्यांच्या कलेनुसार, त्यांच्या असलेल्या अंगीच्या गुणानुसार आपल्याला इथं ते कला सादर करतात. आम्ही प्रतिवर्ष नवरात्र उत्सवामध्ये आमच्या देवस्थानच्या मार्फत भक्तांसाठी आलेल्या सर्व नरसिंह भक्तांकरता म्हणून सकाळी 10 वाजल्यापासून कार्यक्रमांची रेलचेल असते, ती रात्री 11 वाजेपर्यंत भरगच्च असा कार्यक्रम या ठिकाणी तयार केलेला असतो. यामध्ये दैनंदिन सुरुवातीला भजन संध्या असते, की भजन कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, सुगम संगीत, भक्तिसंगीत आणि शास्त्रीय संगीत अशा सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी नियोजन केलं जातं.